आणि मला अजूनही आठवते की करण दलवी असतील, ताता शेठ साहेबांचे सुपुत्र असतील, जगदीश पाटील साहेबांचे सुपुत्र असतील, अगदी फॅन फॉलोइंग खूप चांगली त्यांची आहे. आणि ताताशेठ यांच्या शुभ हस्ते करण दलवी यांचा मात्र स्पेशल सन्मान इथे मात्र केला जात आहे. आपण जगदीश हॅलो पाटील हॅलो साहेबांना इथे सन्मानित करतोय. हॅलो. चला आता मात्र जगदीश पाटील सांगतात की मी पुन्हा येणार आणि यावंच लागेल कारण स्पर्धाच आपली आहे. धन्यवाद तात्याशेठ, आपण इथे आला त्या स्पर्धेचा आपण आनंद द्विगुणित केले त्याबद्दल तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या शेड्यूल बिझी असल्या कारणानं जास्त वेळ मात्र या ठिकाणी ते खर्च करू शकत नाहीये. यश नांदुरकर आपण यायचं आहे. आपण सामनावीर पुरस्कार इथे देणार आहोत. एका षटकाचा स्पेल हाताला यशनं 2 फक्त धावा खर्च केला, विकेट्स प्राप्त केल्या 2. आणि आपण देऊया सामनावीर पुरस्कार यश नांदुरकर. आपण या ठिकाणी अरुणजी केणे आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही ट्रॉफी आणि केक पेस्ट्री वितरित करा. या यश पुढे आपण गेम चेंजिंग ओव्हर जबरदस्त कार्य आपण आज वनुस्फोट जे अनुमान टेंबोली संघाचा आपण पाहिलेला आहे. आणि देऊया आपण यशला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला आता मात्र कॉमेंट्री बॉक्स समोरून थोडीशी गर्दी कमी करा. आपण लगेचच मात्र पुढील सामन्याला सुरुवात करतोय. एका बाजूला पाहू शकाल SSC खांबालपाडा विपक्ष भूमी 11 मांडा हे 2 दिग्गज संघ आता मात्र एकमेकांच्या विरोधात तुम्हाला लढताना पाहायला मिळतील. सध्या दृश्य पहा तुम्ही आमचा VIP कक्ष मान्यवर कक्ष तुम्ही पाहू शकाल. अगदी त्याच्या बाजूला समोरचे कक्ष सुद्धा मात्र उभारलेला आहे. आणि इथून सर्व लेखाजोखा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून. आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हेच औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे.
तर सामना सुरू होतोय पाहू शकाल सलामीची जोडी अशोक आणि केतनची जोडी सुद्धा आपण पाहत आहोत आणि षटकाला सुरुवात केली या ठिकाणी गोलंदाज आशुतोष पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल निर्धावानं सुरुवात केली हो अजून एक चांगला चेंडू वाईट जॉर्करचा प्रयत्न जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि लागोपाठचा मात्र पाहू शकाल या ठिकाणी दुसरा डॉट बॉल ॲक्शन रिप्ले अगदी वाईट लाईन मध्ये टार्गेट केली या ठिकाणी गोलंदाज आशुतोषनं हो पुन्हा एक चांगला चेंडू काय सुरुवात पाहतो समीर आपण पॉवर प्ले मध्ये पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने मात्र पाहतो कटरचा वापर करतोय सातत्यानं गोलंदाज आशुतोष फिंगर रोल करतोय ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल चांगली सुरुवात पहिल्या पॉवर प्ले मध्ये टीम एसएससी खांबालपाडा संघाची टीम भूमी 11 मांडा संघासमोर वॉट स्टार्ट आउट स्विंगर आपल्याला अशी दृश्य बघायला मिळतात अशोक दिंडाच्या समोर यावेळेला आता फायनली चौथ्या बॉलवर सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे थोडंसं दबाव होता कारण पहिली धाव ही प्रत्येकी बॅटरसाठी महत्त्वपूर्ण असते आणि ती पहिली धाव घेण्याचा प्रयत्न आता अशोक दिंडाच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला स्कोर एका धावेने धावफलकाला सुरुवात करत असताना बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव आले आणि फायनली चौथ्या चेंडूवरती धाव पूर्ण केली आणि तो कॉन्फिडन्स आता वाढवण्याचा प्रयत्न केला स्ट्रायकिंग एंडला केतन असेल आशुतोष पुढचा बॉल ट्राय करण्याचा प्रयत्न होता एकच लाईन अक्षरशः आपण आशुतोषचा विचार केला तर जणू काय एखादा कॉइन ठेवलाय शॉट ऑफ गुडलेन गोलंदाजी करतोय गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर बॉल त्याचे बाहेरच्या दिशेने निघतायत हे चांगलं तंत्र आहे गोलंदाज आशुतोषचं हो निश्चितपणे कारण आतापर्यंत 5 लिगल बॉल टाकले त्यापैकी 4 निर्धाव आणि फक्त सिंगल धाव त्या ठिकाणी खर्च केलेले आहे शेवटचा बॉल पहिल्या पॉवर प्ले मधील आपण पाहू शकाल फेस करतोय बॅटर केतन पुढे आलाय हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि थोडीशी मात्र त्या ठिकाणी कम्प्लिंग पाहिली आपण सिंगल धाव जरूर मात्र होती परंतु त्याच्यानंतर मिसफिल्डच्या जोरावरती सिंगलला डबलमध्ये कंप्लीट केलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती 3 धावा इथे लागल्या गेल्या हे दृश्य पहा परंतु चांगली सुरुवात गोलंदाज आशुतोषच्या वतीनं अगदी चांगला स्टार्ट या ठिकाणी आपल्या टीमला मिळून देत असताना पॉवर प्ले मध्ये असंच म्हणावं लागेल थोडासा फंबळ जरूर झाला आणि आशुतोषचा आपण विचार केला तर जसा की एखादा बॉलिवूड मधील सुपरस्टार आहे जसं लुक त्याचा आपल्याला बघायला मिळालाय हो खऱ्या अर्थाने त्याची हेअरस्टाईल फार योग्य आहे आणि फक्त हेअरस्टाईलच नाही तर समीर आता म्हणू शकतो की त्याची गोलंदाजी सुद्धा मात्र पाहण्यायोग्य आहे 3 जावा पॉवर प्ले मध्ये त्या ठिकाणी खर्च केल्या मागच्या सामन्यामध्ये एसएससी खांबालपाडा टीमनं वडोनवगर संघाला शिकस्त दिली आणि तिथे काय बॅटिंग पाहायला मिळाली होती आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये साई शेलारच्या वतीनं देखील चांगला कॅमिओ आपल्याला बघायला मिळाला होता 2 सिक्सर 1 चौकार त्यानं ठोकला होता आणि त्यानंतर सुशांतनं काय फटकेबाजी केली होती आणि एक मोठं टार्गेट दिलं वडोनवगरच्या समोर आणि तो टार्गेट मात्र पार करता आलेला नाहीये त्या ठिकाणी आणि आता स्वयं आलाय स्वयं खाडे आणि स्वयं स्वतः संगणक आहे आणि स्वयंनं स्वयं जबाबदारी घेतली आहे दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये परंतु आता मात्र जी सुरुवात आशुतोषने केली ती सुरुवात आता मात्र स्वयं खाडे आता मात्र या ठिकाणी करेल का पहिला बॉल ओव्हर दी कव्हर फटका लाजबाब क्लासिकल स्ट्रोक परंतु फिल्डर येतो या दूरवरून चेंडू उतरून फेक करतो तो परंतु 2 धावा घेण्याची संधी मिळाली फलकावरती लागला गेला एकूण 5 धावा आणि भूमी 11 मांडा संघाचा विचार आपण केला तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र सुरुवात त्याची संत गतीने त्याने सुरू केली होती परंतु त्याच्यानंतर देवरूचा गेस मात्र मोठ्या लक्ष्याचा पाठला त्याने केलाय हो जरूर मोठं लक्ष पार केलं लक्ष्य चषक देवरुंग या स्पर्धेमध्ये देवरुंगच्याच विपक्षामध्ये ते काम केलं होतं तेव्हा अभय जयस्वाल सुपरस्टार ठरला होता त्या मॅच साठी परंतु यावेळेला अशोक दिंडाच्या समोर काय गोलंदाजी राहिली आहे व्हॉट अ एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग हिअर फर्स्ट ओव्हर मध्ये आशुतोषला तुम्ही बघितलं आणि आता सेकंड ओव्हर मध्ये स्वयं खाडेला तुम्ही पाहतायत अगदी विकेटवर जाण्याचा प्रयत्नच केला नाही आउटसाइड ऑप्शन सातत्याने गोलंदाजी होते त्यांना माहिती आहे की इथून आपण डॉट बॉल टाकले तर आपोआप एखादी विकेट मिळण्याची संधी आहे तो प्रयत्न सध्या करतायत गोलंदाज आणि आपण नेहमीच पाहतो की जर डॉट पर्सेंटेज जास्त राहिले तर मात्र एखादा चुकीचा फटका फलंदाज खेळतो आणि तो फटका इथे मात्र खेळलाय का डीप मध्ये फिल्डर आहेत चेंडू हवेत चर्चा सुरू होती की डॉट पर्सेंटेज जर जास्त राहिले तर एखादा फटका फलंदाज चुकीचा खेळतो आणि तो फटका चुकीचा इथे खेळला गेला अशोक दिंडाच्या वतीनं आणि फलंदाज जेलबाच्या स्वरूपात बाद क्रिकेट हा खेळ फक्त ताकदीचाच नाही तर तुमच्या अक्कलेचा देखील आहे तुमच्या युक्तीचा देखील आहे
ती अक्कल लावावी लागेल आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने डॉट फेकत होता आणि अशातच फलंदाजावरती आलेला अगदी हा दबाव आपण पाहतोय आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये अगदी समोर उडवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र अशोक दिंडाची विकेट मिळाली आहे. बिग विकेट, मोठी सफलता या ठिकाणी आपल्या संघाला मिळून देत असताना स्वतः कॅप्टन, स्वयं कप्तान, स्वयं खाडे. आणि त्याच्या खात्यामध्ये मात्र ही पहिली सफलता आपण पाहिली. पहिल्या धक्का मात्र इथे लागला टीम भूमी 11 मांडा संघाला 5 या धावसंख्येवरती. 5 ओव्हरची ही लढत आणि संत आणि सावध सुरुवात आणि इथे मात्र सेलिब्रेशन पहा. आशुतोष आणि स्वयं खेळाडू या दोघांमध्ये आणि मध्यांतर तुम्ही साई शिलारला पाहू शकाल. हा एकोपा तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ओ फुल टॉस आणि ती लेंथ मात्र इथे फलंदाज अभयनं मिस केली. ज्याला नाही कोणाचा भय तो अभय, परंतु इथे मात्र अभय पहिल्या चेंडूवरती बीट झालाय फुल टॉस वरती. खराब चेंडू होता, हिटनी बॉल होता, त्याच्यावरती मोठ्या रन्स येणं गरजेच्या होत्या, परंतु तसं घडलेलं नाहीये. स्वयं देखील वाचलंय असंच म्हणावं लागेल. कारण अभय ज्या फॉर्मात आहे, बंदाट फॉर्म आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यानं मॅच विनिंग नॉक आपल्या संघासाठी साकारली. विस्फोटक इनिंग तो खेळू शकतो, विध्वंसक इनिंग तो खेळू शकतो आणि ते आपल्याला दाखवलं होतं मागच्या सामन्यामध्ये. परंतु अशा प्रकारचे फुलटॉस जर आपण बीट केला तर डेफिनेटली तुमच्या टीमसाठी ते भरपूर कठीण होणार आहे. स्वयं पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा देखील फुल टॉस, हाही फुल टॉस होता. इथेही टायमिंग करता आलेलं नाहीये. डीप मधून स्क्वेअर लेगचे फिल्डर येतात बॉलवर, तोपर्यंत वेळ होती ती एक धाव पूर्ण करण्याची. असे फुल टॉस योग्य सर मिस केले तर मग ही पर्वणी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. हो, कारण आपण पाहतो की समीर एखादा गोलंदाज एक वेळा चूक करू शकतोय, 2 वेळा चुकी करू शकतोय, परंतु सातत्याने चुकी करू शकत नाही. आणि ज्यावेळी चुकी करतोय त्याच्यावरती तुम्हाला मात्र मोठे फरक खेळणं गरजेचे आहेत. परंतु इथे गोलंदाजा आपण स्वयंचा विचार केला तर मात्र किमान या ओव्हरमध्ये 2 ते 3 वेळा त्यांनी चुका केल्या होत्या. चुकीच्या लेतवरती त्यांनी चेंडूच्या हाताला केली, परंतु त्याचा फायदा फलंदाजांना घेता आला नाहीये. डेफिनेटली तो फायदा तुम्हाला उचलावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर स्वयं. सामना करेल बॅटर केतन. केतन नेहमीच ॲज अ ओपनर चांगला खेळत आलाय. ओ कटर होता, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. ब्युटिफुल लेग कटरवर चांगली मुवमेंट गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. स्वयं खाडेच आहे पा. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. फिंगर रोल केला आणि टप्पा पडल्यानंतर शार्पली आउट स्विंगर. जणू काय जिमी अँडरसन इंग्रजांच्या टीम मधील इंग्लंडचा गोलंदाजी करतो की काय हेच दृश्य आपल्याला बघायला मिळालं. आणि पावर प्ले पूर्णपणे सबशेल फेल ठरलाय भूमी 11 मांडा संघाकरिता. फक्त 6 धावा पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी आल्यात. एक फलंदाज गमावदार. आणि या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर मात्र सर्वात खराब पॉवर प्ले मित्र म्हणेन, पुअर प्ले म्हणू शकतो या ठिकाणी भूमी 11 मांडा संघाच्या नावावरती जात असताना. कारण 2 षटकांच्या खेळामध्ये फक्त या ठिकाणी 6 धावा जोडल्या गेल्या. 12 चेंडूचा केला आतापर्यंत आपण पॉवर प्ले मध्ये पाहिलं. परंतु म्हणतात ना की एखाद्या वाळवंटामध्ये जसा एखादा उंट पाण्यासाठी तडफडतोय, तसे या भूमी 11 मांडा संघाचे फलंदाज या गुलाबी थंडीमध्ये प्रत्येक धावेसाठी मात्र तडफडत असताना. अल्पेश क्या कहेंगे इस बारे में? स्वतःचा स्ट्राईक रेट आणि धाबांची गती मात्र इथून वाढवावी लागेल, खास करून अभय आणि केतनला. तिसऱ्या षटकाला सुरुवात करते कंटिन्यू आशुतोषला मात्र इथे कॅप्टन मात्र पुन्हा जबाबदारी दिलेली आहे. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, अगदी रिंगाला चालला त्या कव्हरला. शत्रशिक आहे डीप मध्ये फील करताय. दोरीचा प्रयत्न, 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि इथून जर सिंगल डबल जर धावा येत राहिल्या साथीदारी तर मात्र SSC कांबालपाडा संघातील सर्व खेळाडू अगदी आपला कदाचित रिलॅक्स मूडमध्ये पाहायला मिळू शकतील. परंतु धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल, कारण समोर कंबालपाडा संघ आहे. त्या संघाला तुम्हाला मात्र संकटामध्ये टाकायचे असेल तर किमान 40-45, परंतु इथून जरूर तुम्हाला जाण्यासाठी प्रयत्न करावा लागतील. जगन नाना सध्या आपण पाहतोय या खेळाडू कक्षामध्ये चिंतित पाहायला मिळतोय. ओहो, पुन्हा फुल टॉस. जेव्हा फुल टॉस हाताळले त्याच्यावरती एकही मोठा फटका आला नाहीये आणि पंचांचा लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. सिंगलच्या वतीने फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 9 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. जरूर संधी होती. लो फुटस आय थिंक होता गुडघ्यावरती. पूर्णपणे केतन वजन ट्रान्सफर जरूर केलं, परंतु चेंडूला तो मात्र डिपॉझिट करू शकला नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. कधी कधी चांगल्या चेंडूवरती मोठा फटका येतो तर कधी कधी खराब चेंडूवरती विकेटचं पतन आपण होताना पाहिलेले आहेत. पुन्हा एक चांगला चेंडू होता.
परंतु लाईन मात्र थोडीशी ऑफस्टमच्या बाहेर पाहायला आपल्याला आणि त्यामुळे पाहतो की पंचाने या ठिकाणी दंडित केलाय गोलंदाजाला वाईटच्या स्वरूपात. ही एक्स्ट्रा धाव इथे मात्र या ठिकाणी खर्च केली. चला ही पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण ड्रॉ टाकणार आहोत. तर मी विनंती करतोय वनू स्पोर्ट जर्मन टेंबोली संघाच्या संगनायकाला किंवा एखाद्या सहकार्याला की आपण यायचं आहे. समोर देखील फटका लास्ट जबाब पाहायला मिळतो. अगदी या गोलंदाजाच्या डोक्यावर 20 मध्ये स्क्रीनला जाऊन चेंडू धडकला आहे आणि हा पहिला चौकार येत असताना टीम भूमी 11 मांडा संघाच्या इनिंग मध्ये याच फटक्याची मात्र गरज आहे. इथून टीम मांडाचा आपण विचार केला तर हा फटका लाजवा पहिला पण अगदी केतनच्या बॅटमधून निघणारा. जणू काही आपण पाहतो की एखाद्या बंदुकीतून जेवढी वेगाने गोली निघते तेवढ्या वेगाने केतनच्या बॅटमधून मात्र हा चेंडू निघाला आणि सरळ चेंडू जाऊन धडकलाय जय झोटिंग देवरू संघाची अगदी या बॅनरला. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा चेंडू चालला अगदी या संत गतीनं मिडविकेटचा फिल्डर चेंडूवरती झेपावतोय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि इथं मात्र पाहू शकेल मैदानाच्या आतमध्ये थोडासा मात्र या ठिकाणी ड्यू फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावा फलक्यावरती आतापर्यंत या ठिकाणी लागल्या गेल्या. म्हणजे नाणेफेकी जिंकल्यानंतर जो निर्णय एसएससी खांबालपाडा संघानं साकारला तो निर्णय आतापर्यंत समीर आपण योग्य म्हणू शकतोय. हो नक्कीच योग्य तो निर्णय. पुन्हा एकदा आशुतोषचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. आशुतोषकडे चांगले लेग कटर्स आहेत. यानंतर बामण डोंगरी कंपल्सरी खेळणार आहे यानंतरच्या मॅच मध्ये आणि चिठ्ठ्या ज्या असतील त्या विनर आणि वनू स्पोर्ट जॉन टेंबोली. म्हणजे सहारा 11-8100 बामण डोंगरी संघाला पुढील सामना कंटिन्यू खेळायचा आहे तर विनंती करतोय की आपण सज्ज राहा. हो पुन्हा रिव्हर्सचा फटका. इथे प्रॉपर कनेक्शन आणि बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे अभय जयस्वालच्या बॅटमधून येतोय हा चौकार. असे अजून थोडे फटके जर आले तर मात्र जरूर या ठिकाणी या सामन्यामध्ये एक फायटिंग टोटल मात्र निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळू शकेल. टीम भूमी 11 मांडा संघाच्या माध्यमातून रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. प्रॉपर कनेक्शन पाहू शकेल आणि चेंडू सरळ कव्हर पॉइंटला जात असताना या ठिकाणी फिल्डर होते आणि त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. 4 धावासाठी चौकार येत असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा फलक्यावरती आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक या पहिल्या डावातील. आणि अशुचं आपण जर 2 षटकांचा स्पेल पाहिला तर एक्झॅक्टली विकेटचं त्याचं कॉलम खाली राहिले परंतु 15 धावा आणि 2 षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केला. काय जबरदस्त स्कोरिंग करतो आमच्या सोबतीला मिस्टर अल्पेश गायकवाड मॅन फ्रॉम भीम प्लास. जरूर जरूर मॅन ऑफ गोल्डन फिंगर आणि खूप मोठं नाव वळवलं बनत चाललंय. अजय कदम देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. हो परंतु कुठल्या संघाच्या पाठीमागे त्यांचं टेंबोली संघाचे पाठीराखे आहेत. यस खरं ते खरं आहे आणि त्याच्यावरती आता प्रेशर टाकण्याचा प्रयत्न अजित पाटील शेवटचे 12 बॉल आणि गोलंदाजात आता मात्र या ठिकाणी आदित्य सालवीवरती आता मात्र इथून जबाबदारी टाकलेली आहे. आणि आदित्य सालवीचा आपण विचार केला तर ऑफिशियल कॅमेरामॅन सुद्धा आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी मात्र त्यांची सुद्धा मात्र चांगली साथ मिळत असते आणि त्याच वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. नरेशजी पाटील हे सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बाबगावचे समाजसेवक आणि त्यांनी सुद्धा एक काळ गाजवलाय क्रिकेटच्या खेळामध्ये आपण विचार केला तर. चला स्पीडअप करायच्या खेळाला आपण सुरुवात करूया कारण यानंतर अजूनही आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. केतन ऑन स्ट्राईक वरती 5 बॉल फेस त्याने केलेले आहेत. 7 धावा त्याच्या बॅटमधून निघायला सोबतीला पाहिलं तर अभय आहे त्याने 6 बॉल फेस केले त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण 7 धावा परंतु या धावा पुरेशा नाहीयेत. ओहो आदित्य आलाय आणि ज्याप्रमाणे चांगला कॅमेरा वर्क त्याचा आपण पाहतोय त्या अनुषंगाने मात्र नीरज चांगल्या प्रमाणे त्यांनी सुरुवात केलेली आहे. यालाच म्हणतात परफेक्टली ऑलराऊंडर. क्या बात आहे. आदित्य कॅमेरामॅन आहे. वा डबल ड्युटी आहे. सध्या गावासाठी गोलंदाजी करतोय आणि
ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी ॲज अ कॅमेरामॅन सध्या तेजस भोईर सुद्धा आहेत, फाउंडर आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे आणि तेही नामवंत क्रिकेटर आहेत. मानेरे गावचे या बॉल हुक करायचा होता आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना केतनला स्टार्ट मिळाला नाही. अभय देखील मागच्या सामन्यामध्ये जसा खेळलात आता असं वाटते की वेगळ्या ट्रॅकवर तो बॅटिंग करतोय. चौथं षटक सुरू आहे आणि 20 धावा धावफलकावरती. आदित्य पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. अभय जयस्वाल समोर. ओ दबा फुल टॉस ऑन साइडला स्वीप केला इन फ्रंट ऑफ द सेंटर. बॉल येतोय डीप मध्ये. मिड विकेटचा फिल्डर बॉल वरती आला आणि 2 धावा बघता बघता तिथे पूर्ण केल्या जात आहेत. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना आपण पाहतोय सध्याच्या घडीला 22 आकड्यावरती. योगी सर भूमी 11 मांडानं ज्या प्रकारे रनचेस केला देवरुंगच्या विपक्ष, ती बॅटिंग वेगळी होती आणि असं वाटतंय की आता वेगळे बॅटर्स आहेत की काय. हो म्हणजे मागील आपण दोन्ही मॅचेस जर पाहिले तर हीच परिस्थिती आपण मेहर 11 बाबगावची सुद्धा पाहिली. कारण पहिल्या मॅचमध्ये एकतर्फा विजेते संपत जिंकला, परंतु दुसऱ्या परिस्थितीतील मॅचेसमध्ये मात्र संघ पूर्णपणे आपल्याला बागफुटवरती पाहायला मिळत आहेत. हाच तर क्रिकेट आहे, रंग बदलला क्रिकेटचा खेळ. ओहो लो पुढे ऑन साला 10 केला क्षेत्र खाली आणि चेंडू वेगाने चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका होता. अगदी खाली क्षेत्र निवडलं आणि स्वीप करत असताना लोव फुल टॉस हा बॉल अभयच्या बॅटमधून पहिला एक आत्मविश्वास वाढवणारा फटका आपल्याला बघायला मिळतोय. दुसरा चौकार आला, माफ करा. आणि या चौकारानं कुठेतरी आता धावफलक वेगाने पुढे निघालाय. तो धावफलक जेव्हा कमी दिसतोय ना स्क्रीनवर, सतत त्या फलंदाजांच्या नजरा असतात आणि तिथून एक वेगळा दबाव निर्माण होत असतो. उद्या एक्झिबिशन मॅच देखील तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. आय थिंक कल्याण डोंबिवली ग्रामीण आणि भिवंडी ग्रामीण अशी ती लढत असेल. एक्झिबिशन मॅचची देखील आता जय्यत तयारी सुरू झालेली आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती 26. अजूनही डावामधील 9 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावांचा एक लक्ष डोक्यामध्ये अजून जरूर असेल भूमी 11 मांडा टीमच्या. जसं आपण गोलंदाजी पाहतोय, बॉलिंग लाईनअप मजबूत आहे आणि आदित्यच्या विरुद्ध चौकार अभयचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने उडवला बॉल. फील्डर जज करतोय त्यांच्या वाक्या बाहेर. बॉल मिड विकेट सीमा पार. वन मोर बिग हिट, सिक्सर. वा अभय खाली बसला परंतु प्रॉपर कनेक्शन आणि चेंडूला मात्र डिपॉझिट केला मिड विकेटच्या पलीकडे. प्रयत्न जरूर तिथे मात्र चेंडू थांबवण्यासाठी केले, परंतु अगदी त्यांच्या डोक्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जसा हवेत गेला अभय खाली बसला. आणि पहा या ठिकाणी हे दृश्य. 6 धावांसाठी हा षटकार. आणि जर इथून अजून जर असे फटके जर समीर जर निघाले तर एक्झॅक्टली इथून जर तुम्ही 50 धावापर्यंत पोहोचू शकता आणि तो प्रयत्न सध्या सुरू आहे बॅटर अभयच्या वतीनं. क्लास झळकतो आणि आता अभय त्या सुरात त्या लय मध्ये आलाय आणि लय भारी बॅटिंग करत असताना 32. चला टेंबोलीचा कॅप्टन आपण रेडी राहायचं आणि विनर म्हणजे 2 चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत आणि तिथून जी चिठ्ठी निघेल त्या संघाला बाय असेल. म्हणजे बामन डोंगरी कंपल्सरी खेळणार आहे. पुन्हा ऑन साइडला खेचला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. आणखी एक मोठा फटका. ही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स क्रॉस द लाईन. इट्स अ 4 रन. वा ही जगन्नाथ पाटील यांची आर्मी आहे. काय फटकेबाजी करतो स्लॉग ओव्हरमध्ये. आणि या षटकाचा आपण जर विचार केला तर आदित्य साल्वीचा तर आतापर्यंत 5 बॉलमध्ये 16 खर्च केले आणि हा फटका पहा ऑन साइडला पिकअप शॉट. चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जात असताना 4 धावांसाठी हा चौकार. आणि चौकाराच्या सोबतच पाहू शकेल संघाची धावसंख्या पुढे जात असताना 36 धावा. आणि अजूनही मात्र या डाबातील 7 बॉल शिल्लक आहेत. धावा येत आहेत टीम भूमी 11 मांडा संघासाठी. थर्टी 36 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात आणि इथून आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुढील बॉल आता मात्र पाहू शकेल या ठिकाणी आदित्य साल्वी आता मात्र या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं मात्र पाहू शकेल या ठिकाणी स्टेप मध्ये चुकत असताना पंचाचा डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावा 36 ला 1. विकेट जर आपण पाहिली तर इथे भूमी 11 मांडा संघाने गमावले नाहीत, परंतु धावांची सुरुवातीला जर पाहिली तर खऱ्या अर्थानं
धावा धावफलकावरती आहेत. ओ पुन्हा पुढे आलाय, फ्रंट फुटला येत असताना बॉलला भिरकावून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्ट, आउट ऑफ दी छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंड. येतोय सिक्सर. आदित्यच्या विरुद्ध काम 25 केलाय. काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अभय झाला नाही कोणाचं भय, आणि अभय जयस्वालच्या बॅट मधून रन्स आल्या टनाटन. आणि केतन बघतोय त्या ठिकाणी नॉसकिंग एंड वरून त्याच्या फलंदाजीची मजा घेत असताना 42 42 रन्स. एका एक हा मॅच मध्ये पूर्णपणे पलटवार सामना बदललाय. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही. काल जसं आपण बघितलं की झिम्बाब्वे संघानं T20 विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाची धूळ चारली. म्हणून क्रिकेटमध्ये कधीच कोणी मोठा नसतो. डोंट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. जसं आपण ऐकत आलोय तसंच या क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच कोणत्या खेळाडूला, कधीच कोणत्या संघाला कमी लेखू नका. सिक्सर त्या ठिकाणी आले आणि आता अंतिम षटक साई शेलार गोलंदाजी करण्यासाठी येतोय. लास्ट ओव्हर मध्ये अंतिम 6 चेंडू साई शेलार च्या हातामध्ये जबाबदारी कॅप्टननं दिलेली आहे. अभय 29 वर सध्या बॅटिंग करतोय. 11 चेंडूंचा सामना करत असताना 29 साई शेलार. लोब फुल टॉस स्वीप केला पुन्हा एकदा केतन. गॅप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर येतात बॉलवर, खराब क्षेत्ररक्षण आणि या बॉल बॉडी लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. मोमेंटम पूर्णपणे आपल्या बाजूने घेत असताना भूमी 11 मांडा टीम जबरदस्त बॅटिंग. आणि आता मात्र पावसाळ्यात टाळ्यांचा गजर सुद्धा मात्र आता पाहायला मिळतोय मांडेकरांचा. हा स्ट्रोक पहा, असं वाटतं की मात्र चेंडूला फील्ड केला जाईल, परंतु थोडंसं साधारण क्षेत्ररक्षण आणि 2 पायांच्या मधून चेंडू फरार. साई शेलार थोडासा नाराज आहे, त्याच्या विरुद्ध हा फटका आला आणि इथे पुन्हा त्याच दिशेनं, परंतु फिल्डर येतात बॉलवर. थोडंसं कमी गतीने टाकलेला बॉल. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 47. चर्चा आपण करत होतो ना की 50 धावा एक पहिलं इंटेन्शन असतं, पहिलं उद्दिष्ट असतं की येथे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान 50 धावा तरी बनाव्या, आणि तो प्रयत्न फलंदाजांकडून पाहायला मिळाला. आणि ही भागीदारी सुरुवातीला अशोक दिंडा थोडासा स्ट्रगल करत होता. 7 बॉल मध्ये फक्त 3 धावा त्यानं बनवल्या, परंतु तदनंतरचा पलटवार आपण बघतोय. जेथे चौथं षटक आदित्य साळवीच आलं आणि तेथे रन्स वेगात आल्या आणि तिकडनं आता साई शेलार वापसी करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्याच बॉलवर चौकार आपल्याला बघायला मिळाला होता. 47 47 राऊंड द विकेट. अभय जयस्वाल. ओ यावेळेला वेगवान चेंडू फॉलो करण्यात आल्या फलंदाजाला आणि सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हो जरूर. आणि आपण साई शिलारचा विचार केला तर मात्र साई शिलारने सुद्धा मात्र आईस्पील सारखी स्पर्धा गाजवलेली आहे, परंतु इथे वापसी लास्ट जबाब पाहिली आपण. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर 47 रन्स आहेत. 47. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत आणि 47. 47. आहेत धाबा फलकावरती. ओहो पुन्हा मात्र तोच फटका खेळण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या आणि अजूनही मात्र विकेटचं पतन होत असताना पाहू शकाल धक्का लागतो या ठिकाणी भूमी 11 मांडा संघाला. ड्रीम बॉल. साई शेलारचा ड्रीम बॉल. एपा विकेट खुल्या सोडल्या आणि त्याच्यानंतरचा सेलिब्रेशन पहा. परफेक्टली दांडी उद्ध्वस्त करत असताना अभय जयस्वालची, आणि हा हसरा चेहरा विकेटचा आनंद साजरा करतोय. 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्लॉग हिट करायचं होतं आणि सरळ डाव्या हस्तीला वाकवलं. लेगसमला उडवत असताना क्लीन बोल. आणि विकेट्स प्राप्त केल्यानंतर काय तो आनंद साजरा केला या ठिकाणी या साई शेलारनं. आनंद गगनाला भावेना, परंतु
भूमी 11 मांडाचा आपण जर विषय केला तर मात्र ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती समीर ती सुरुवात पाहून मी तर म्हणतो की या ठिकाणी चांगला त्याने कमबॅक केलाय. अगदी बरोबर, कारण आतापर्यंत पहिल्याच बॉलवर चौकार येऊनही 4 बॉलमध्ये 5 धावा साईनं खर्च केल्यात. म्हणजे चांगला कमबॅक आपण म्हणू शकतो. 47ला 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. न्यू बॅटर मैदानामध्ये ओमकार एंटर झाला, परंतु टोटल चांगली आहे. योगी सर, ही जी टोटल आहे ना, ह्या मोमेंटला अगदी मध्यरात्रीमध्ये आपण आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये ही टोटल फार चांगली आहे. हो जरूर तुम्ही या धावसंख्येवरती चांगला फाईट बॅक देऊ शकता आणि अजूनही पाहिलं तर या डावातील 2 चेंडू शिल्लक आणि त्या 2 चेंडूमध्ये एखादा जर मोठा फटका आला तर मात्र सोने पे सुहागा, परंतु साई शिलार ती चूक करेल का आणि त्या चुकीची मात्र इथून फलंदाजांना मात्र वाट पाहावी लागेल. अजून एक चांगला चेंडू अगदी बॉडीला ब्रश होणारा सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. 48 धावा फलक्यावरती आपण पाहतोय. अजून एक बॉल शिल्लक आणि या इनिंग ब्रेकमध्ये आपण जो पुढील ड्रॉ आहे तो मात्र इथे संपन्न करतोय. परंतु यानंतर पुढील जो सामना आहे मामन डोंगरी संघ आपल्याला कंटिन्यू खेळायचा आहे, तर आपण कॅप्टन रेडी राहा. शेवटचा बॉल, काय कमबॅक पाहायला मिळाला. 4 ओव्हर पर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होतं मांडा टीम करिता, परंतु साईनं जो पलटवार केला कौतुकास्पद. एक धाव इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. धावबाची सद्य असेल आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि याचबरोबर 5 षटकांचा खेळ संपन्न आणि परफेक्ट 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. साई शेलारनं धावा खर्च केला आपल्या ओव्हरमध्ये. या ठिकाणी 8-1 विकेट त्याला मिळाली आणि इथून 51 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता SSCC खांबालपाडा टीमला. तर लगेचच आपण या ठिकाणी वळत आहोत ड्रॉ केला जाणार आहे, जिथे 2 चिठ्ठ्या टाकल्या जातील. एका चिठ्ठीवरती नाव असेल वनु स्पोर्ट्स हनुमान टेंबोली आणि दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव असेल विनर स्पोर्ट्स. चला, दोन्ही टीमचे 12 मॅन आहे. SSCC आणि भूमी 11 मांडाचे 12 मॅन या आणि टेंबोलीचा कॅप्टन. येस, ओके. हा चला, आता मात्र आपण ड्रॉ करतोय. 2 पैकी एक चिठ्ठी उचलली जाईल. जी चिठ्ठी उचलली जाईल पुढे वाटचाल करेल आणि जी चिठ्ठी खाली राहणार आहे तो मात्र सहारा 11 8100 बामण डोंगरी संघाच्या विरोधात नंतर सामना खेळणार आहे. याची आपण नोंद घ्या. तर बामण डोंगरी संघ आपण रेडी राहायचं आहे. टॉस करण्यासाठी आपण येऊन थांबायचं आहे. चला, बाय असेल आपण नोंद घ्या. आणि तो संघ आहे वनु स्पोर्ट जय हनुमान टेंबिवली. हा संघ पुढे वाटचाल करतो आणि यानंतर तो पुढील सामना असेल विजय संघ आणि या सामन्यातील जो विजय संघ आहे तो मात्र सहारा 11 8100 बामण डोंगरी संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर बामण डोंगरी संघ आपण रेडी राहा आणि या धावांचा पाठलाग आता कशा रीती केला जाईल हे ऐकवण्यासाठी आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील आता मात्र सज्ज होत आहेत. थँक्यू. आणि दुसरी गोष्ट पहा, कालचा सामना एक पेंडिंग होता, त्याची मी रूपरेषा तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि या फायनल डिसिजन आहे. एकूण त्या सामन्यातील पहिल्या डावातील 7 बॉल शिल्लक आहेत.
शिल्लक आहेत. चला आणि 2 धावांची पॅनल्टी असेल जय हनुमान गाव संघाला. तुषार मात्र आपण सामन्याला कंटिन्यू करणार आहोत. यस आणि बामण नोंगरे आणि चालू सामन्यातील जो सामना संघ त्याच्या विरुद्ध केले त्या सामन्यात तुमचा सामना राहणार आहे. ओके हा सामना होईल. अजूनही त्याच्यानंतर एक सामना होईल. आपण रेडी राहा आणि मैदान खाली करा चला प्लीज. आणि सामन्याला आपण सुरुवात करतोय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स विशाल पाटील. थँक्यू सो मच योगेश पाटील सर आणि त्याचप्रमाणे समीर ठाकरे सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय लक्ष्य चषक 2026 मध्ये. आणि एक विनंती आहे की जे प्रेक्षक अथवा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स समोर उभे आहेत आणि बाउंड्री लाईन लगत उभे आहेत, मी त्यांना विनंती करतोय आपण थोडं बाजूला या, थोडं मागे या. नानकर टीम चला विनंती असेल जे आमच्या कॉम्बॉक्स समोर प्रेक्षक अथवा नानकर टीमचे खेळाडू आहेत मित्रांनो थोडा आता मागे या. आपण मॅच कडे वळणार आहोत आणि जो टार्गेट सेट करण्यात आला दरम्यान 51चा चेज आहे. पहिल्या षटकामध्ये सुभाता नाना बॉलिंग मार्क वरती आहेत. राऊंड द विकेट आणि दरम्यान ऑन साइडला खिचून मारायचं होतं बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे कोणत्याही प्रकारे नाहीये. एक रिक्वेस्ट प्लीज प्रेक्षकांना मी विनंती करतो कॉम्बॉक्स समोर प्लीज कोणी उभे राहू नका प्लीज. चला विनंती असेल. थँक्यू सो मच. थोडं बाजूला या. टीम टोटल सध्याच्या घडीला आपल्याला 2 वरती पाहायला मिळत आहे. फर्स्ट ओव्हर मध्ये नाना बॉलिंग करतात आणि टार्गेट जर आपण पाहिलं तर 51चा आहे. आता देखील बॉडीवरती बॉल होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आताही केला होता बॅटर सुशांत साळवीने बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतो. फर्स्ट ओव्हर मध्ये कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतो जगन्नाथ पाटील यांच्या बॉलिंग मध्ये. नो डाऊट एक नामवंत पॅकरही आहेत आणि त्याप्रमाणे स्वतः देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत. मांडा टीमचा कोणत्याही खेळाडूला हा प्रश्न मी जेव्हा नानांविषयी विचारतो की सपोर्ट कशा प्रकारे राहतो तेव्हा प्रत्येकी खेळाडू एकच गोष्ट सांगतो आम्ही हारलो किंवा जिंकलो पण नानांचा सपोर्ट आमच्या मागे नेहमीच राखला आणि हीच खास बात राखली. आता लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका वाईड ऑफ ऑप्शन फुल अँड बॉल आणि बॉलला पाठवलं थेट डीप कव्हरला 4. फुल अँड बॉल वाईड ऑफ ऑप्शन हे निमंत्रण होतं ड्राईव्ह साठी आणि ड्राईव्हचा हा फटका येतोय चौकार आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 6 वरती. पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी आपण नेहमीच नानांना घेताना पाहिलेला आहे बट या क्षणाला ही गोष्ट महत्वाची राहणार आहे की डिफेंड 51 करायचं आहे आणि त्यामुळे एक एक धावेचं महत्व देखील तितकं जास्त आहे. आणि पॉवर प्ले ज्या टीमच्या बाजूने जाईल ना ती टीम आपल्याला या मॅच मध्ये पुढे जातानाही पाहायला मिळू शकते. लॉंग ऑफ येतात कॅच पकडली जाईल. स्टार्ट थोडा लेट घेतला बट ग्रेट घेतला. कॅच पकडली अशोकने. सफलता मिळेल ही पगली. झटका लागला पगला. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. खरं तर मला असं वाटलं की लॉंग ऑफला अशोक झोपेमध्ये आहेत असंच मला वाटलं कारण स्ट्रोक कंप्लीट झाला तरी सुद्धा रिॲक्शन कोणत्याही प्रकारे नव्हतं. ऑन स्क्रीन रिप्ले आता आपल्याला पाहायला मिळतो. मागील जी विकेट आली लॉफ्टेड ड्राईव्ह आताही होतं बट लॉंग ऑफला फिल्डर फर्स्ट ऑफ ऑल ते बॉल शोधत होते की बॉल कुठे. त्यानंतर पाहिले की हा यस माझ्या जवळच बॉल येतो आणि तेव्हा कॅच कंप्लीट झाली. पगली सफलता. क्रमांक 3 वरती आता बॅटर दाखल झाला. मयूर आला क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता. इनॅट नंबर 3 बॅटर मयूर येतो बॅटिंग करण्याकरिता. ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी सध्या सगळीला भरपूर चांगलं कार्य करत आहे. आपण युट्यूब वरती जर आता सबस्क्रायबर पाहिले तर ते आहेत 1,14,000 सध्याच्या घडीला आहेत. आणि जी मेहनत तेजस भोईर त्यांची संपूर्ण टीम करत आहे आणि मला तर असं वाटतंय
ह्या वर्ष संपण्याआधी 3 लाखचा आकडा मिनिमम क्रॉस व्हायला हवा. जी मेहनत करतायत आमचे संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सर्व आमचे कॅमेरामॅन असतील, ऑपरेटर असतील. वेलकम तेजसजी म्हात्रे, आपले हार्दिक स्वागत. आता उडवलाय बॉल, आणखीन एक सफलता मिळेल मिळेल, आणखीन एक सफलता. सुरुवात या ओव्हरची तितकीशी चांगली नव्हती, बट त्यात नंतर बॅक टू बॅक 2 सफलता नानासाठी आणि झटका आता लागलाय दुसरा टीम खामालपाडाला. विकेट मिळेल आणखीन एक, आणि कॅच पकडली जे फिल्डर होते अमनने कॅच पकडली. आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. आणि खरं तर पहिल्या षटकामध्ये आपलं काम केलंय जगन्नाथांनी, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आणि 2 विकेट. आणि आता इक्वेशन जर आपण पाहिले, चेंडू लागलेत येते 24 आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता करायचा 45. 4 ओव्हरमध्ये 45 धावांची आणखीन आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये तर कार्य जबरदस्त लागले, कारण 6 धावा 2 विकेट, जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात आहे. पण यात पुढील जबाबदारी, कारण तुम्हाला 10 रन बरोबर डिफेंड जर करायचं तर तुम्हाला प्रत्येकी ओव्हर मागे एफर्ट्स लावायचे, तुम्हाला प्रत्येकी ओव्हर मागे चांगली बॉलिंग करायचं. कारण या क्षणाला खंबालपाडा टीमला काय हवंय की एखादं असं षटक ज्याच्यामध्ये 15 ते 20 असं एखादं षटक जितका लवकर येईल तितका लवकर हा सामना खंबालपाडा टीमचा बाजूने येऊ शकतो. कारण 10 रन बरोबर ते चेस करतात, 51चा चेज आहे. आणि आजच्या डेटला आपण जर मॉडर्न टेनिस क्रिकेट पाहिलं तर 51 5 ओव्हरमध्ये आपण 10 आउट ऑफ 8 टाइम्स चेज होताना पाहू. आणि त्याचमुळे असं समीकरण डिफेंड करत असताना मी उल्लेखही केला की प्रत्येकी ओव्हर मागे बॉलर्सला एफर्ट्स लावायचे आहेत. अशोक येडे तयार होते, पण अशोक डिंडा या नावाने ते फेमस आहेत. आणि दुसऱ्या षटकामध्ये अशोक मागील ओव्हरमध्ये अगदी अर्ध्या झोपेमध्ये असतानाही लॉंग ऑफला चांगली कॅच पकडली अशोकने, आणि तो सध्या तयार होतोय. बॅकफुट वरती जाऊन पंच, बट इथे झाली मिस्टेक. कव्हरला भेदत असताना बॉल चालला तर डीप कव्हरला, आणि निघून जाईल बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे, चौकार. आणि आता या फिल्डरची झोप उडली, जे कव्हरला फिल्डर आहेत. कव्हरला जे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात रितेश होते. आय थिंक ते रेडी नव्हते, ज्या प्रकारे रिॲक्शन त्यांचं पाहायला मिळालं. बॅकफुट पंच आणि कव्हरला रितेश. ही कॅच व्हायला हवी होती, बट मिस्टेक झाली. नशिबाची साथ बॅटर राहुल सोबत, आणि लक फॅक्टर देखील खंबालपाडा टीमला हवाय. चौकार येतोय, उडवलाय, बट आता मिस्टामिंग बॉल फक्त उंच गेलाय. अशोक येतोय, आणि इथेही पहा आता ही कॅच ड्रॉप. ओ माय गॉड, ओबत्रो देखील झाला. आता तिथेही पाठलाग सुरू आहे. आणि आता अखेरता जर आपण पाहिलं तर याही बॉलवरती कंप्लीट झाल्या या 2 धावा, बट मागील 2 बॉलवरती 2 जीवनदान. आणि आता हे जीवनदान दिलेत की अपोनंट टीमला गिफ्टमध्ये मॅच दिली आहे, याच उत्तर येत्या काळामध्येच आपल्याला मिळेल. बट राहुल एक चांगला बॅटर आहे. या क्षणाला त्याला बॅक टू बॅक 2 जीवनदान देणं हे त्रासदायक ठरू शकतं भूमी 11 मांडासाठी. बघा, या अगोदरची कॅच थोडी क्विक होती, क्विक रिॲक्ट करायचं होतं, ते आपण समजू शकतो. बट ही कॅच अशोक मिस्टेक फार मोठी. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 अपॉर्च्युनिटीज ग्रॅप करता आल्या नाहीयेत. आता ऑन साइडला खेचून मारला, स्लॉट मध्ये होता आणि पाठवला या फ्लॉटचा बाहेर. षटकार. आता जखमेवरती मीठ सोलण्याचं कार्य बॅटर राहुल देखील करतोय की अशा प्रकारे जर तुम्ही जीवनदान द्याल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. गेल्या 2 बॉलवरती कुठेतरी शॉट सिलेक्शन मध्ये देखील गडबड झाली, पण इथे कोणतीही गडबड नाही. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला डीप मिड विकेटला क्लिअर केलं. टीम टोटल आता 6 साख्याने 18 ऑन द बोर्ड. आता दबाव अशोक वरती. आता ड्राईव्ह करायचं होतं, एज लागली, शॉर्ट थर्डला बॉल फील्ड होतोय, निशाणा सटीक आला, बट बॅटर सेफली क्रीज मध्ये आहेत आणि त्याचमुळे येतोय निर्धाव चेंडू. सध्या सगळीला अशोक यांच्या चेहऱ्यावरती हलकी स्माइल आहे, बट त्या स्माइल मागे एक दुःखही आहे की या ओव्हरमध्ये 2 जीवनदान, आणि ते देखील अशा बॅटरला दिले जो बॅटर जर क्रीजवरती उभा राहिला तर मॅच देखील घेऊन जाऊ शकतो. इतकी क्वालिटी या बॅटरमध्ये आहे, आणि त्याचमुळे आता विकेट काढणं ही गोष्ट महत्त्वाची झालेली आहे टीम भूमी 11 मांडासाठी. टीम टोटल 18 वरती, आणि अजूनही या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहेत. येते 2.
लाऊड शाउट बट पंचांची सहमती नाहीये. अंपायर्सने स्पष्टपणे नाकारलं. डॉट बॉल दरम्यान येतोय. खरं तर जबरदस्त आयोजन नियोजन राखलंय सन्माननीय श्यामशेठ दळवी साहेब. त्याचप्रमाणे जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. अगदी रात्रीचं आता ऑलमोस्ट 2 वाजलेत, बट प्रेक्षकांची गर्दी कुठेच कमी नाहीये. जिथेही नजर जाईल तिथे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि हेच खरं तर यश आहे या स्पर्धेचं. मागील सीझनमध्ये आपण पहिलं यशस्वी पर्व पाहिलं आणि त्याच अनुसरून हे दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं पर्व जर हिट होतं तर हे दुसरं पर्व ब्लॉकबस्टर आहे असेही आपण नक्कीच म्हणूया. मॅच मध्ये सध्याची परिस्थिती 2 ओव्हरचा अखेरता 19 ला 2 धक्के. टीम SSCC खंबालपाडा खेळ राखला 18 चेंडूंचा आणि 18 ला करायचा 32. 18 चेंडूंमध्ये 32 करायचं आहे. चला टीम मांडा, क्विकली फिल्डिंग सेट करा आणि 3rd ओव्हरला सुरुवात करा. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा चर्चा तुम्ही नक्कीच करा, पण आता फिल्डिंग सेट करा. 18 ला 32 करायचं आहे. 18 मध्ये 32 करायचे आहेत मांडा टीम. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा चर्चा करा, आता फिल्डिंग सेट करा. बघा बॉलिंग ऑप्शनचा जर आपण विचार केला तर ओमकार तरे असतील, त्यानंतर संकेत असेल, आता कोणत्या ऑप्शन सोबत या 3rd ओव्हर मध्ये कंटिन्यू राहणार आहे टीम मांडा. आय थिंक ओमकार तयार होतो. ओमकार तरे या 3rd ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 18 ला 32 करायचा आहे, तो विकेट हवी आणि त्याचमुळे ओमकारवरती विश्वास दाखवण्यात आला या 3rd ओव्हर मध्ये. वेळ जास्त चालला टीम भूमी 11 मांडा. 18 ला 32 करायचा आहे. फील्ड प्लेसमेंट मध्ये काही चेंजेस केले जातात. आता जर आपण फील्ड प्लेसमेंट पाहिले तर एक फिल्डर आपल्याला डीप कव्हरला पाहायला मिळतो, त्याचप्रमाणे लॉंग ऑन आहे, ऑन साइडला काऊ फेस, एक डीप मिड विकेटला फिल्डर आणि एक फिल्डर आपल्याला ओमकार तरे. ओमकारचा पहिलाच बॉल हेलिकॉप्टर लॉंग ऑन येत आहेत आणि मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट ओमकार साठी. व्हेरी फर्स्ट बॉल ज्या बॅटरला मागील ओव्हर मध्ये 2 जीवनदान दिले त्याच बॅटरला आता डगआउटची दिशा दाखवली ओमकारने. झटका लागला हा 3रा आणि कॅच आता अशोकनेच पकडली. आणि अशोकने सांगितलं की जेव्हा कॅच ड्रॉप झाली तेव्हा झोप उडली आणि त्याचमुळे ही कॅच आता सक्सेसफुली पकडली. आता 17 ला करायच्यात 32. आता क्रीज वरती दाखल झाला इन ॲट नंबर 5 अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट साई शेलार क्रमांक 5 वरती. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये सीझन 2 मध्ये श्रीनगर के वीर या टीम मध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं आणि नुकतीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची खरं तर निवडणूक देखील कंप्लीट झाली. बिनविरोध नगरसेवक हे पुन्हा पद दादांना मिळालं आणि मी त्यांचा विषयी या आधी उल्लेख केला की राजकीय क्षेत्रामध्ये तर फार मोठे नाव आहे आणि त्यासोबत क्रिकेट प्रति जे प्रेम आहे खेळाडू म्हणून इतक्या वर्ष त्याच डेडिकेशनने त्याच जिद्दीने ग्रामीण क्रिकेटही साई शेलार यांनी गाजवलं. म्हणून तरच इतकी पसंती आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये साई शेलार या नावालाही मिळत आहे आणि क्रमांक 5 वरती साई शेलार आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार तरे. तरेचा हा बॉल ऑन साइडला फटका बट बॅटचा टोला लागला. काऊ कॉर्नरचे फिल्डर वेगाने येतात बॉल पर्यंत. सिंगल कंप्लीट केली जाईल. टीम टोटल सिंगलच्या साह्याने जर आपण पाहिली आता 2-0 20 ऑन द बोर्ड. चेंडू राखले येते 16 ला करायचं 31 आणि सध्याची परिस्थिती पाहता असं वाटतं की जर हे षटक शांत गेलं तर ही मॅच कदाचित आपल्याला लास्ट ओव्हर पर्यंत लास्ट बॉल पर्यंत देखील रंगताना पाहायला मिळू शकते. 16 ला 31 करायचं. ओमकार तरे या 3rd ओव्हर मध्ये बॉलिंग करतो. पहिले 2 चेंडू तर चांगलेच टाकलेत ओमकारने. नेक्स्ट बॉल. आता देखील ऑन साइडला फटका बट तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाहीये. डीप मिड विकेटचे फिल्डर आता येतात आणि आताही सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि समीकरण आता जर आपण पाहिलं रिक्वायर रेट आता जाऊन पोहोचला 12 वरती कारण चेंडू राखले येते 15 आणि 15 ला आता करायचा 30 धावा आणि वेळ कोणतीही असू द्या खरं तर
एक क्रिकेट प्रेमी म्हणून, एक समालोचक म्हणून मी की हीच गोष्ट सांगतो की मॅच कोणीही जिंकू द्या, मॅचमध्ये मजा आली पाहिजे, मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे, कारण न्यूट्रल प्रेक्षक देखील तीच अपेक्षा करतात. आता देखील बॉल अलॉंग द ग्राउंड चालला, काउफेसला फिल्डर आगेत उपस्थित, बॉल फील्ड होतो, आताही मिळेल सिंगल. पण ओंकारचं मी कौतुक करेन, कारण दुसऱ्या षटकामध्ये रन्स लीक झाल्या, कॅचेस देखील ड्रॉप झाल्या, पण त्या गोष्टी त्याने बाजूला ठेवल्या, कारण त्याला ठाऊक आहे की या मॅचमध्ये जर आपल्याला पुढे जायचं आहे ना, तर आपल्याला प्रेझेंटचा विचार करायचा आहे, कारण प्रेझेंटमध्ये जी मेहनत आपण करू त्याचा रिझल्ट आपल्याला फ्युचरमध्ये मिळणार आहे. षटक चांगलं चाललंय. आता फुल टॉस ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, बॉल फील्ड होतो, इथेही सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. दबाव आता वाढतो बॅटर्स वरती, कारण आता चेंडू राखलेत, येते 13ला आता करायचं 28 धावा, 13-28 समीकरण. 23ला 3 धक्के अशी परिस्थिती आहे टीम SSC खंबालपाडाची. पण या परिस्थितीमधनं जर या मॅच मध्ये पुढे जायचं आहे तर साई शेलरची बॅट चालणं ही गोष्ट महत्वाची. बॉल हवेमध्ये आणि ओंकार प्रयत्न जरूर केले ओंकारने, पण त्याला ठाऊक आहे की आणखी थोडे एफर्ट्स इथे टाकले असते, ही कॅच जर कंप्लीट केली असती ना तर वन ऑफ द ग्रेट कॅच या स्पर्धेमधली नक्कीच असती आणि ही विकेट फार महत्वाची असती. प्रयत्न केले ओंकारने आणि जसा बॉल जमिनीवरती पडला त्याच्या चेहऱ्यावरची ती प्रतिक्रिया की होऊ शकली असते कॅट. खेळ समाप्त झाला तर 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरचा अखेरता 23ला 3 धक्के टीम SSC खंबालपाडा. खेळ राखला 12 चेंडूंचा आणि 12ला आता करायचं 28 आणि रिक्वायर रेट आता जाऊन पोहोचला 14 वरती. 14 रन बरोबर करायचं आहेत, 12ला 28 करायचं आहे, हे समीकरण आता या मॅच मध्ये राखलं. जोडी महत्वाची क्रीजवरती आहे, आशुतोष चव्हाण आणि त्यांचा समवेत साई शेलार क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतात. बट महत्वाची ही गोष्ट राखली की दबाव दडपण या गोष्टी जेव्हा असतात ना, या अशा गोष्टी आहेत की झिरोला हिरोही बनवतात आणि हिरोला झिरोही बनवतात. आणि या परिस्थितीमधनं ना आपल्या टीमसाठी हिरो कोण बनेल. वेळ जास्त झाला, टीम मांडा प्लीज, फिल्डिंग सेट करा. बाराला 28 अशी परिस्थिती आहे आणि सेकंड लास्ट ओव्हरची जबाबदारी दरम्यान बॉलर तयार होतोय अशोक. आज टीमने देखील ठरवलंय की जिथे जिथे परिस्थिती बिकट तिथे तिथे अशोकलाच आपण पुढे पाठवणार आहोत आणि अशोकच आता तयार होतो या ओव्हरमध्ये, कारण हे ते षटक आहे जे षटक आपल्याला सांगू शकतं की अंतिम ओव्हरमध्ये या मॅच मध्ये पुढे कोण राहणार आहे. 12ला 28 पहिलाच बॉल यॉर्कर. वाह, काय सुरुवात केली या ओव्हरची. पहिलाच बॉल यॉर्कर टाकला, डॉट बॉलने सुरुवात. दबाव आता आशुतोष चव्हाण आणि साई शेलार वरती, कारण चेंडू राखलेत, येते 11 आणि 11ला करायचा 28. ग्रामीण क्रिकेट प्रत्येकी मॅच नॉकआउट जिंकाल तर पुढे जाल, हरलात तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आणि अशा गोष्टी जेव्हा असतात तेव्हा आपल्याला आपलं सर्वोत्तम खेळ दाखवायचं असतं आणि या क्षणाला तोच प्रयत्न आशुतोष चव्हाणचा आणि साई शेलारचा आहे. बट सध्याची परिस्थिती आता बिकट झालेली आहे आणि या बिकट परिस्थितीमध्ये आता साई शेलारकडून तिखट खेळ हवाय SSC खंबालपाडा टीमला. 10ला करायचा 27. येत्या 4 बॉलमध्ये मिनिमम या क्षणाला 2 ते 3 चांगले फटके टीम खंबालपाडाला हवे आहेत आणि या गोष्टी करण्याची जबाबदारी आणि अबिलिटी या खेळाडूमध्ये आहे, जो खेळाडू आपल्याला ऑन स्क्रीन सध्याचा घडीला पाहायला मिळतोय. साई शेलार 10ला 27 करायचा आहेत. 4 चेंडू फार महत्वाचे आहेत, येते 4 चेंडू, कारण जर येत्या 4 बॉल वरती कोणत्याही प्रकारे जर बाउंड्री नाही आली ना तर हा सामना खिशामध्ये टीम भूमी 11 मांडायचा. बट 2 चांगले फटके जर येतात तर मॅच बॅलन्स खेचून मारलाय, बॉल चाललाय थेट काऊ कॉर्नरचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर. हेच तर मी सांगितलं की जिथे जिथे खंबालपाडासाठी परिस्थिती बिकट तिथे साई शेलार तेवढाच तिखट. आलाय षटकार आणि आता चेंडू लागलेत, येते 9 आणि 9 चेंडू मध्ये आता करायचा 21. मॅच ऑन. कडक कडक फटका, पोलचा फटका, लाजवाब फटका, थेट काऊ फेसला क्लिअर केलं आणि आता मॅच मध्ये मजा येईल. आता 9ला राखल्या 21. महत्वाची गोष्ट टीम मांडाला देखील ठाऊक आहे की विजयाच्या मध्यस्थी मांडा टीम साठी जर कोणी उभा आहे तर तो साई शेलार आहे आणि ही विकेट इथे मिळवणं फार महत्वाचं झालं.
पायांवरती बॉल बॉल मध्ये फिल्डर आखेत एफर्ट चांगले पाहायला मिळाले. बॉल स्टॉप झाला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल. बट जे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले डीप मिड विकेटला अभय होता. अभयने प्रयत्न फार चांगले केले. 5 धावा आपल्या टीमसाठी वाचवला. आता 8ला राखल्या 20. एफर्ट्स आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात अभयचे. आणि या क्षणाला प्रत्येकी फिल्डर कडून याच अपेक्षा असतात की जर डीप मध्ये तुम्ही फिल्डिंग करतात ना तर तुम्हाला तुमचा 101% द्यायचाच आहे आणि तो दिला अभयने. 5 धावा वाचवला आपल्या टीमसाठी. पण खरं तर जम्प ज्या टायमिंगने घेतली होती असं वाटलं की कॅच देखील होऊ शकली असती. बट 5 रन्स वाचल्या. आता फुल रन बॉल हेलिकॉप्टर ड्राईव्ह समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फिल्डर येतोय. बॉल स्टॉप झालाय. मिळेल सिंगल. चेंडू राखलेत. येते 7 आणि 7ला आता करायचं 19 धावा. अंडर प्रेशर या ओव्हरमध्ये खरं तर समोर आशुतोष चव्हाण असताना साई शेलार असताना सुद्धाही चांगली बॉलिंग केली आहे अशोक येडेने. या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग राखली. कारण जर आपण पाहिलं 12-28 इक्वेशन होतं. समीकरण राखलं. चेंडू राखले येते 7 मध्ये आता करायच्यात 19. येते 7 चेंडू आपल्याला सांगतील या स्पर्धेमध्ये पुढील फेरीमध्ये कोण आणि या स्पर्धेच्या बाहेर कोण. 7-19 शेवटचा बॉल. महत्वाचा बॉल. अशोकला ठाऊक आहे इथे बाउंड्री द्यायची नाहीये. बट दुसऱ्या बाजूने साईला ठाऊक आहे की इथे आपल्याला बाउंड्री हवीच आहे. बाउंड्री जर नाही आली तर लास्ट ओव्हर मध्ये हे इक्वेशन तितकंच डिफिकल्ट होऊ शकतं. शेवटचा बॉल. महत्वाचा बॉल. 7 मध्ये करायचा आहे 19 धावा. 7-19 शेवटचा बॉल या ओव्हर मधला. लोवा फुल टॉस. बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑन येत आहेत. कॅच ड्रॉप. आता ही कॅच सोडली की मॅच सोडली. कारण कॅच देखील ड्रॉप स्ट्राईक देखील रोटेट आणि लास्ट ओव्हर मध्ये 6-18 हव्या आहेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती असेल साई शेलार. आणि खरं तर हा सामना जर भूमी 11 मांडा टीमने गमावला ना तर तसं एकमेव कारण असेल ते म्हणजे फिल्डिंग. ज्या प्रकारे त्यांनी फिल्डिंग केलं आतापर्यंत मला वाटतं की 3री ते 4थी कॅच ड्रॉप झाली. आणि अशा प्रकारे जर तुम्ही चुका कराल आणि स्पेशली जर तुम्ही 10 रन पर ओव्हर डिफेंड करण्यासाठी उतरलेत आणि समोर तुम्हाला ठाऊक आहे की एकूण एक धुरंधर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही अशा कॅचेस ड्रॉप कराल तर त्यात नंतर कार्य अवघड आहे. बघा सध्याची परिस्थिती पाहिली जर आपण इक्वेशन पाहिलं 6-18 हव्या आहेत. अजूनही हा सामना झुकला मांडा टीमचा बाजूने. बट स्ट्रायकिंग एंड वरती आता साई शेलार असेल आणि बॉलर तयार होतोय या लास्ट ओव्हर मध्ये. संकेत भोईर. 6-18 करायचा आहे. जो जिंकेल तो आपल्याला पुढील फेरीमध्ये फाईट करताना दिसणार आहे अगेन्स्ट टीम साई जीवदानी बामण डोंगरी टीम सोबत या मॅचची विनर टीम खेळणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये ते सहारा 11-8100 सावतगावचे सरपंच सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केलेली ही टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 मध्ये 18 करायचा आहे. लास्ट ओव्हर बॉलर तयार होतोय या अंतिम ओव्हर मध्ये संकेत भोईर आणि समोर असेल साई शेलार. पगले 3 चेंडू मॅटर करतील. कारण पगल्या 3 बॉलवरती कोणत्या प्रकारे जर बाउंड्री नाही आली तर कार्य अवघड. पगलाच बॉल आणि सिंगल साठी नकारले. आणि लास्ट ओव्हर मध्ये नो डाऊट साई शेलार हेच करणार आहेत. त्यांना माहिती आहे की या परिस्थितीमध्ये आपलं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं गरजेचं आहे. आता 5-18 हव्या आहेत. स्वतःला बॅक केलं साईने. पण या क्षणाला ही परिस्थिती आता कुठेतरी फार जास्त अवघड झाली आहे. आणखीन एखादा निर्धाव बॉल जर इथे आला तर त्यात नंतर कार्य फार अवघड होऊन जाईल. 5-18 लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल हवेमध्ये आणि गॅप मध्ये चालला डीप कव्हरला बॉल आणि जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिळतील 4. आता 4 चेंडू लागलेत आणि 4 मध्ये करायचं आहे 14 धावा. आणि जोपर्यंत साई शेलार स्ट्रायकिंग एंड वरती आहेत क्रीज वरती आहेत तोपर्यंत अशा अपेक्षा जागृत आहेत टीम SSCC खांबालपाडा टीमचा. कारण अशा परिस्थितीमध्ये कित्येकदा आपल्या टीमला विजयाची दिशा साई शेलार यांनी दाखवलेली आहे आणि आजही ती जबाबदारी त्यांचा खांद्यांवरती आहे. 4 चेंडू लागले. 4ला 14 करायचे. ऑन स्क्रीन सध्या जगडीला जगनंदन आपण पाहू शकतो आणि चेहऱ्यावरती जे एक्सप्रेशन आहे चिंता आहे कारण समोर साई शेलार स्ट्रायकिंग एंड वरती आहे. आणखीन एक उडवलाय. लॉंग ऑफ आहेत आणि फक्त पाहतच राहतील. व्हॉट अ शॉट अंडर प्रेशर. 4ला 14 हव्या होता आणि 4ला 14ची आवश्यकता असताना बॉलला पाठवलं लॉंग ऑफ पार. येतोय षटकार आणि आता समीकरण राखले. चेंडू राखलेत.
येते 3 आणि आता करायचं आहेत 8. ते म्हटलं जातं ना की स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती ज्याला विश्वास असतो त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि जो खेळाडू नेहमीच निडरपणे लढतो तो नेहमीच जिंकतो. आणि निडरपणे या क्षणाला आपल्या टीमसाठी फाईट करतोय साई शेलार. 3 आता 3 मध्ये करायच्यात 8. समीकरण आता बॅलन्सेबल 3 मध्ये 8 करायच्यात. आता साईला ठाऊक आहे की एक मोठा फटका सामना आपल्या बाजूने येऊ शकतो आणि मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. पण या क्षणाला सुपर ओव्हर कोणालाच नाही हवंय. दोन्ही टीम्स म्हणत असतील जो निकाल लावायचा तो येतात 3 चेंडूवरतीच लावायचा. सुपर ओव्हर म्हटलं तर आता T20 वर्ल्ड कप देखील सुरू आहे आणि क्रिकेटला अनप्रेडिक्टेबल गेम का म्हटलं जातं हे सर्व जगाने आता पाहिलं. अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिकेची जी मॅच रंगली आणि कालच्या दिवसामध्ये तर झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे मित्रांनो. मी नेहमी सांगतो की क्रिकेटच्या खेळामध्ये ना नेव्हर एव्हर अंडर एस्टिमेट एनी वन. 3 मध्ये 8. फुल टॉस पायांवरती बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला. सिंगल कंप्लीट. दुसरीला चान्स घेतला गेला. डबल कंप्लीट. चेंडू राखले 2 आणि 2 मध्ये करायचा 6 धावा. लेट नाईट काय मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. मी उल्लेखही केला की रात्रीचे आता 2:10 झालंय. पण ही जी प्रेक्षकांची गर्दी आहे आणि जे प्रेक्षक सध्या सगळ्याला ऑनलाईनही जोडले गेलेत सर्वांचं मी कौतुकही करेन आणि विशेषतः आभारही व्यक्त करेन की जो प्रेम तुम्ही या स्पर्धेला दिला. अगदी पहिल्या रात्रीपासून प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला मैदानाच्या चारही बाजूंनी पाहायला मिळत आहे आणि हेच यश आहे या स्पर्धेचं. आणि खरं तर मॅचेस देखील एकूण एक चांगल्या होत आहेत. आता चेंडू राखलेत येते 2 आणि 2 मध्ये करायचा आहे 6 धावा. जो जिंकेल तो पुढील फेरीमध्ये आपल्याला बामणडोंगरी टीम्स अगेन्स्ट खेळताना दिसेल. बट जो इथे हरेल त्या टीमसाठी ही स्पर्धा या चरणावरती समाप्त. पर्याय नाहीये. जिंकाल तर टिकाल, हरलात तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आणि टाटा बाय बाय करण्यासाठी कोणी आला नाहीये या स्पर्धेमध्ये. जिंकण्यासाठी प्रत्येकी जणाला, पुढे जाण्यासाठी प्रत्येकी जणाला, पण ते करण्यासाठी येत्या 2 बॉलवरती आपलं सर्वोत्तम खेळ दाखवावं लागेल. दबाव दोन्ही बाजूंनी आहे. बट मी हेच म्हणेन की या परिस्थितीमध्ये शांत राहून येत्या 2 बॉलवरती जो चांगला खेळ करेल तोच बाजी मारेल. 2 मध्ये 6. समोरच्या दिशेने फटका आहे. फ्लॅट बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. आणि आता 1 बॉल राहिला आणि 1 बॉल वरती आता करायचा आहे 2. आणि मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. बट कौतुक करेन मी साई शेलारचं. काय खेळला साई आज. लेट नाईट. वॉट बॅटिंग, वॉट ग्रेट इनिंग बाय साई शेलार. बट प्रश्न हाच राहिला की जी बॅटिंग आतापर्यंत साई शेलारने केली आहे, जी मेहनत त्याने आतापर्यंत या मॅच मध्ये केलेली आहे, या मेहनतीला सार्थक ठरवण्याकरिता अंतिम बॉलवरती 2 देखील बनवणं महत्वाचं आहे. इंडिव्हिज्युअली सध्या सगळीला साई शेलार खेळतोय 26 वरती. बट अंतिम या 2 धावा फार मॅटर करतील. कारण जर इथे बाजी मारायची टीम खांबालपाडाला तर 2 बनणं महत्वाचं आहे. पण इथे जर बाजी मारायची आहे टीम मांडाला तर 2 डिफेंड होणं महत्वाचं आहे. 1 जर बनली तर रात्री 2:15 वाजता आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. आणि प्रेक्षकांनो दोन्ही टीमचा संघर्ष मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार रॅल्या दोन्ही टीमसाठी होऊन जाऊ द्या. शेवटचा बॉल 1 बॉल 2. शेवटचा बॉल ऑन साइडला फटका. सिंगल कंप्लीट. डबलला चान्स आणि सामना समाप्त. सामना समाप्त. साई शेलार ने करून दाखवलंय की जेव्हा जेव्हा खंबालपाडा टीम अडचणीमध्ये असेल तेव्हा तेव्हा खडतर परिस्थितीमधनं विजयाची दिशा साई दाखवतो. आणि आजही ते त्याने करून दाखवलंय. परिस्थिती एका क्षणाला अशी होती की अडकली होती टीम खांबालपाडा. पण पराभवाच्या छायेमधनही विजयाचा आस्वाद आम्ही घेऊ शकतो ते करून दाखवलंय खांबालपाडा टीमने. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम खांबालपाडा. अँड हार्ड लक, टफ लक टीम भूमी 11 मांडा. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. विचारही करण्याची गरज नाहीये. आणि असं नंद करून ग्राउंड सोडायचं दोन्ही टीम्स.